Hello friends, welcome to Samson K channel. The motto is I come to win, presented by DP Kokate. In this video, we learn about the story of Fall of Troy, both part including part 1 and part 2 of my English 9th class. So let's see Part 1. First of all, we learn about Part 1, that is the explanation of Part 1 in details with some questions and difficult words. So, the Part 1 begin with the Iliad is the story of Ilium or Troy. तर सुरुवात करूया आपण एक्सप्लेनेशनची. इलियड ही इलियम किंवा ट्रॉयची कथा आहे. आशिया मायनरमध्ये इजिप्शियन काळापासून काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या अरुंद समुद्राजवळ, याला आपण समुद्राची खाडीसुद्धा म्हणू शकतो, ट्रॉय हे समृद्ध व्यापारी शहर होते. म्हणजे अतिशय प्रॉस्पेरस सिटी जर कोणती असेल तर ती म्हणजे ट्रॉय होती. व्यापार आणि शेती दोन्हीसाठी हे उत्तम प्रकारे वसलेले नगर होते. माल आणि धान्य वाहून नेणारी ट्रॉयची जहाजे ज्या समुद्रातून जातात तो समुद्र या शहरासमोर आहे, म्हणजे ट्रॉय समोर आहे. मागील बाजूला माउंट इडाचे उंच शिखर आहे. बघा या शहराची, ट्रॉयची तटबंदी कशी आहे, म्हणजे या ट्रॉय शहराला संरक्षण कसं आहे. समोर आहे मोठा अथांग असा समुद्र आणि मागील बाजूला आहे माउंट इडाचे उंच शिखर. या पर्वतातून अनेक नद्या, झरे वाहतात. टेकड्यातील दऱ्यांमधून भरपूर पाणी आहे. त्या सुपीक आहेत आणि सुपीक जमिनीतून धान्याचे पीक निघत असे आणि कुरणातील सकस गवतावर गुरे पोसली जात. तर टेकड्यावर मेंढ्या चारल्या जात असत. म्हणजे अशा प्रकारे समृद्ध व्यापार असो किंवा शेतीच्या बाबतीत असो, अतिशय समृद्ध शहर म्हणजे त्या काळचं ट्रॉय शहर. तर नेक्स्ट बघूया. राऊंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल. समुद्रावर येऊन शत्रूंनी हल्ला करू नये यासाठी ट्रोजन लोकांनी नागराभोवती भक्कम भिंत बांधली होती आणि ती भिंत एवढी उंच होती सो दॅट नो एनिमी शूड अटॅक देम फ्रॉम द सी. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सीट अँड वॉक ऑन इट. म्हणजे ती भिंत इतकी रुंद होती की लोक तिच्यावर उभे राहू शकत, बसू शकत, चालूही शकत. तिचे भव्य दरवाजे कायम उघडे असत. म्हणजे द ग्रेट गेट्स ज्याला म्हणू आपण, स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द सी शोर आउटसाईड अँड कम इन ॲज दे प्लीज. म्हणजे कशासाठी ते दरवाजे उघडे राहत की लोक मर्जीनुसार बाहेर समुद्र किनाऱ्यावर जात आणि परत आत येत सुद्धा. युद्धाच्या काळात मात्र हे मोठमोठाले दरवाजे कायमची बंद असायचे आणि शहराभोवतीच्या या भक्कम तटबंदीमुळे, त्याचप्रमाणे मागे असलेल्या टेकड्यांमुळे, म्हणजे माउंट इडा जो आहे त्या टेकड्यांमुळे शहर एखाद्या बळकट किल्ल्यासारखे असे, सर्व हल्ल्यापासून पूर्णपणे सुरक्षित. Thus, Troy was strong city, strongly protected by its wall and strongly defended by its brave soldier. तर ट्रॉय नगरी ही अशी भक्कम होती, भिंतीमुळे भक्कमपणे सुरक्षित आणि शहरातील शूर सैनिकांमुळे संरक्षित अशी ही शहर होती. परंतु बघा आता, बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस
had declared war against the Trojans. पण ग्रीसचे सर्व राजे आणि योद्धे यांनी ट्रोजन विरुद्ध युद्ध पुकारले. आणि त्याचं कारण काय? बिकॉज पॅरिस, कारण म्हणजे पॅरिस. आता हे पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय, म्हणजेच या ट्रॉयचा जो राजकुमार होता त्याचं नाव पॅरिस. याने काय केलं? याने ग्रीक राजा मेनेलसची पत्नी हेलन हिला आपल्याबरोबर पळून जाण्यासाठी फूस लावली होती आणि तिला ट्रॉयला आणले होते. मेनेलसची केलेल्या या दुष्कृत्याबद्दल ग्रीक लोकांना ट्रॉयचा सूड घ्यायचा होता, म्हणजे बदला घ्यायचा होता. ते जहाजातून ट्रॉयला आले आणि त्यांनी शहराला वेढा घातला. ट्रोजन लोकही खूप धैर्यानं लढले. जवळपास 10 वर्ष शहराभोवतीचा हा वेढा चालू राहिला. वेढा म्हणजे इथे सीज हा शब्द आला. सीज म्हणजे वेढा घालणे, की अगदी 10 वर्षपर्यंत या शहराभोवती हा ग्रीकांचा वेढा होता. आता बघा, या पूर्ण पॅसेजमध्ये कोणकोणते शब्द खास आहेत? तर जसं ट्रेड म्हणजे व्यापार, फर्टाईल म्हणजे सुपीक, फोर्ट्रेस म्हणजे कोट किंवा त्याला किल्ला म्हणू आपण, एलोप म्हणजे पलायन करणे, आणि सीज म्हणजे वेढा किंवा घेरा. तर या भागावर क्वेश्चन आहेत. तो म्हणजे कसा? हाऊ वेअर द ट्रोजन्स प्रोटेक्टेड, म्हणजे ट्रोजन, ज्याला ट्रॉयचे नागरिक असं म्हटलं गेलं, हे कशा प्रकारे सुरक्षित होते? द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल अराउंड देअर सिटी टू प्रिव्हेंट द एनिमी अटॅक फ्रॉम सी. दे वेअर सेफ फ्रॉम ऑल अटॅक by the walls surrounding the city as well as by the hills behind the city. Second question, what was the cause of 10-year-old war between Greek and Trojans? म्हणजे 10 वर्षाच्या या युद्धाचं मूळ कारण काय आहे? तर कारण काय आहे? Answer, Paris, a prince of Troy, had persuaded Helen, a wife of Greek king Menelaus, to elope with him. The Greek wanted to take revenge on Troy and laid siege to the city. So now the second slide of next passage. The passage is starting from the fighting went on daily, but the siege did not end. On the one hand, the Greek could not take the city, and on the other hand, Trojans could not force them to sail away. Every day the Trojans came out of their gates, and the Greek came out of their tents and ships, and the fighting went on. तर बघा, आता लढाई दररोजच सुरू होती, पण वेढा काही उठला नाही. एकीकडे ग्रीक योद्धे शहर जिंकू शकत नव्हते आणि दुसरीकडे ट्रोजन त्यांना पळवून लावू शकत नव्हते. दररोज ट्रोजन त्यांच्या भिंतीच्या दरवाजातून बाहेर येत असत आणि ग्रीक त्यांच्या तंबूतून आणि जहाजातून बाहेर येत असत. असेच युद्ध चाले. कधीकधी दोन्ही सैन्यात मोठमोठ्या लढाया होत आणि कधी दोघा शूरवीरांमध्ये द्वंद्व युद्ध होत. त्यात कधी ट्रोजन लोकांची सरशी होत असे तर कधी ग्रीक जिंकत, पण तरीही लढाई चालूच होती. द फाईट वेंट ऑन. नाउ समटाइम्स देअर वेअर ग्रेट बॅटल बिटवीन द टू आर्मीज. Sometimes there were single fight between two great heroes. Sometimes the Trojan had the better of it, and sometimes the Greeks, but still the fighting went on. मग पुढे काय झालं? The great heroes on both sides were killed in the course of the war. म्हणजे जसजसं युद्ध समोर जात होतं तसतसं दोन्ही पक्षाकडील मोठे योद्धे या काळामध्ये मारले गेले. 9 वर्ष शहराच्या संरक्षणासाठी नेतृत्व केल्यानंतर शेवटी शूर हेक्टर
कडून मारला गेला. कोणी त्याचा प्रतिकार करू शकले नाही. परंतु नंतर खुद्द म्हणजे स्वतः अकेलीसही त्याच्या शरीराच्या जखमा करण्याजोगा उरलेला भाग म्हणजे त्याची टाच, त्याला हिल म्हटलेला आहे, टाच, तिलाच विषारी बाण लागल्याने तो मारला गेला. त्यानंतर पुन्हा स्वतः पॅरिस हा देखील विषारी बाणाने मारला गेला. ट्रोजन लोक शहरात बंदिस्त राहून राहून कंटाळले. ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बीइंग शट अप इन देअर सिटी. आणि ग्रीकांना आपल्या घराकडे परतावेसे वाटू लागले. पण तरीही लढाई चालूच राहिली. अँड द ग्रीक्स वेअर लॉगिंग टू सी देअर होम्स अगेन, बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण हे युद्ध मात्र सुरूच होते. तर या पॅसेजमधले डिफिकल्ट वर्ड्स बघूया आपण. टायर्ड ऑफ म्हणजे कंटाळणे किंवा थकणे. रेजिस्ट म्हणजे प्रतिकार करणे. या भागावर क्वेश्चन्स आहेत. हू वेअर द ब्रेव हिरोज ऑन आयदर साइड हू वेअर किल्ड इन वॉर? द answer is great heroes on both sides were killed in the course of time. Hector was killed by Achilles and Achilles himself was killed later by a poison arrow. The prince of Troy, Paris, was also killed by a poison arrow. The second question, that is the antonym, based on antonyms. Find antonyms of the following from the passage. And the words is offended, antonyms please. Peace, the antonyms war. Expose, and the antonyms is close. Begin, the antonyms is end. Now, this is the part 1, that the war is begin and continues, or you can say last long up to the 10 years. Both armies were tired of the war, but wars went on. Now, in the second part, so let's see the second part of the fall of Troy city. At last, Troy was taken, not by force but by a trick. It was a cunning Odysseus who thought of a plan to obtain the victory. बघा, अखेरीस ट्रॉय शक्तीने नव्हे तर युक्तीने घेतले गेले. कावेबाज, इथे कनिंग हा शब्द आला आहे, कावेबाज ओडिसियसने विजय मिळवण्यासाठी विचार करून एक योजना तयार केली होती. मग काय केली त्यांनी योजना? तर बघा, त्याने सांगितले एक प्रचंड मोठा लाकडी घोडा बांधूया, इतका मोठा की त्यात माणसे मावू शकतील आणि आपले उत्तम लढवय्ये, वॉरियर्स ज्याला म्हणतात, त्या घोड्यामध्ये लपून राहतील. मग आपले तंबू जाळून टाका आणि आपल्या जहाजात बसून निघून जाण्याची बतावणी करा किंवा बहाणा करा. परंतु जहाजातून दूर जाण्याऐवजी रात्री आपण परत येऊ. जेव्हा ट्रोजन झोपलेले असतील तेव्हा आपण शहरावर हल्ला करू आणि त्यांना जाळून मारून टाकू. बघा, दिस इज द प्लॅन ऑफ कनिंग ओडिसीस. अतिशय धूर्त कावेबाज हा ओडिसीस होता आणि त्याचा हा प्लॅन काय म्हणतो आहे की एक मोठा प्रचंड लाकडी घोडा असा बांधायचा. टू बिल्ड अ बिग वुडन हॉर्स अँड इनफ, एवढा मोठा की इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट, एवढा मोठा की त्याच्यामध्ये माणसं राहू शकते. आणि त्याचं प्लॅनिंग बघा कसं आहे की आपले तंबू जाळून टाकायचे, जहाजं मागे घ्यायचे, पण जहाजं खूप लांब नाही, ते परत रात्रीच्या वेळेस समुद्र किनाऱ्यावर आणायचे आणि चुपचाप ट्रोजन झोपलेले असताना त्यांच्यावर हमला करायचा, त्यांना जाळून मारून टाकायचं. असं ती योजना होती. तर बघूया आपण काय होतं समोर. The Greek leaders decided to follow the advice of the wise Odysseus. तर अशा ह्या चतुर, चालाक
कावेबाज ओडेसियसचा सल्ला ग्रीक नेत्यांनी पाळायचे ठरवले. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंडियन. तर अशा प्रकारे कुशल अभियंत्याकडून एक भला मोठा लाकडी घोडा तयार केला गेला. आणि सर्वात महान लढवय्ये जसं मेनेलस, स्वतः ओडेसियस आणि इतर काही जणांनी त्या घोड्यात प्रवेश केला. आणि सर्वात शेवटी घोड्याचे प्रवेशद्वार उघडण्याचे आणि बंद करण्याचे गुपित माहीत असलेला घोड्याचा शिल्पकार त्यात उतरला. त्यानंतर काय झालं? त्याच संध्याकाळी ग्रीकांनी आपले तंबू जाळून टाकले. दे बर्न देअर टेंट्स. आणि आपल्या जहाजातून ते निघून गेले. अँड सेल्ड अवे इन देअर शिप्स. बट दे डिड नॉट गो व्हेरी फार. पण योजनेप्रमाणे ते दूर तर गेले, पण खूप दूर नाही. फक्त एकच माणूस ट्रोजन लोकांना घोडा त्यांच्या नगरात ओढून नेण्याचे पटविण्यासाठी मागे राहिला. मग हा जो लाकडी घोडा बनवला हा शहरामध्ये कसा जाईल? तर यासाठी एकच माणूस त्या घोड्याजवळ त्यांनी मुद्दाम सोडला होता. आणि बघा आता समोर काय होतं. नेक्स्ट डे ट्रोजन्स वेक अप एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट as they had done for the past 10 years. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. It seemed that the long siege was over at last. The tents had been burned. The shore was deserted. The Greek ships had all gone. बघा काय झालं दुसऱ्या दिवशी ट्रोजन गेली 10 वर्ष करीत होते त्याचप्रमाणे नगराबाहेर जाऊन युद्ध करण्याच्या अपेक्षेने उतरले. नगराच्या भिंतीपलीकडील समुद्र किनारा पाहून त्यांना एवढा आनंद आणि आश्चर्य वाटले. अखेर तो दीर्घकालीन वेढा एकदाचा उठला होता. काय होतं? कोणतं दृश्य पाहून यांना आनंद झाला होता? की जो लांब एवढ्या वर्षाचा वेढा होता तो उठला होता. ग्रीकांनी आपले तंबू जाळून टाकले होते आणि किनारा सगळा कसा झालेला होता? ओस झालेला होता, निर्जन झालेला होता. सगळी ग्रीक जहाजे निघून गेली होती. तर बघा आता समोर काय होते. चला, शेवटी शांतता झाली. ते सर्वजण ओरडले आणि त्यांनी भिंतीची दारे सताड उघडली आणि मोठ्या संख्येने मैदानात आले. जेथे वाटेल तिथे जाण्यासाठी ते आता पुन्हा मुक्त झाले होते. आणि मग त्यांनी वाळवंटात म्हणजे त्या समुद्रकिनाऱ्यावर तो अजस्र लाकडी घोडा पाहिला. आश्चर्यचकित होऊन ते त्याच्याभोवती गोळा झाले, कारण खरोखरीच ती एक अचंबित करणारी कलाकृती होती. म्हणजे तो घोडा पाहिल्यावर सगळे लोक ॲस्टोनिश होणं म्हणजे आश्चर्यचकित होणं क्रमप्राप्त होतं. का बरं? फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. म्हणजे कार्यकुशलतेचं, कारागिरीचा एवढा उत्कृष्ट नमुना त्यांनी यापूर्वी बघितलाच नव्हता. तर बघूया याच्यावर क्वेश्चन. How did Odysseus plan to defeat the Trojans? And the answer is Odysseus advised his men to build a great wooden horse, big enough to hold men inside it, and let some of their best fighters hide in the horse. Then let them burn their tent and pretend to sail away in their ships. When the Trojans were asleep, they would attack the city and burn, kill, and defeat the Trojans. Next question, find the adjective from the passage. The first, engineer, that is skillful. Adjective, Odysseus, the adjective is cunning, and horse, the adjective is wooden. Now, next paragraph. As they were wondering how the horse had been built. म्हणजे तो घोडा कसा तयार केला असेल आणि तो त्यांनी मागे का ठेवला असेल याचे आश्चर्य ते व्यक्त करीत होते.
तोच त्यांना त्या घोड्याखाली हात बांधलेला एक ग्रीक दिसला. ट्रोजननी जेव्हा त्याला बाहेर ओढून काढले तेव्हा त्याने आपण अतिशय घाबरलेलो आहे असे त्यांना भासवले. म्हणजे ही प्रिटेंडेड टू फ्रायटन, म्हणजे बा मी खूप घाबरले असं त्यांनी भासवलं. जेव्हा लोकांनी त्याला ग्रीक का निघून गेले आणि हा घोडा त्यांनी का मागे ठेवला ते सांगण्यासाठी फरमावले तेव्हा भेदरून म्हणजे घाबरल्यासारखं दाखवत त्याने काही सांगायला नकार दिला. शेवटी त्याला ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा तो बोलायला लागला. आणि तो काय बोलतो तर तो खरं बोलत नाही तर खोटी कथा सांगतो. आणि खोटी कथा कशी आहे तर बघा. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर. बघा तो काय म्हणतो, या दीर्घ युद्धाने ग्रीक थकून गेले होते आणि म्हणून जहाजात बसून ते निघून गेले. बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग व्होएज होम टू. तो आणखी सांगतोय पण मायभूमीपर्यंतच्या लांबलचक प्रवासालाही ते घाबरत होते. म्हणून त्यांनी हा घोडा तयार केला आणि समुद्रदेवाला किंवा समुद्रदेवताला अर्पण करून तो येथे ठेवला. तो मलाही मारून समुद्रदेवाला बळी देणार होते पण मी निसटलो आणि त्यांच्यापासून लपून राहिलो. बघा तो ग्रीक मनुष्य किंवा ग्रीक वॉरियर्स आपल्या मालकांनी सांगितलेल्या प्लॅननुसारच तो सगळ्या ट्रोजन्सना सांगत होता. पण ग्रीकांनी एवढा मोठा घोडा का बनवला? काही ट्रोजन लोकांनी विचारले. बट व्हाय डिड द ग्रीक्स मेक अ सच ह्यूज हॉर्स. त्यावर त्या धूर्त ग्रीकाने उत्तर दिले, जर त्यांनी दान देण्यासाठी लहान वस्तू बनवली असती तर तुम्ही ती तुमच्या शहरात नेली असती. मग दैव तुमच्या म्हणजेच ट्रोजनांच्या बाजूने फिरले असते, ग्रीकांच्या नाही. म्हणून तुमच्या दरवाजातून आत जाऊ शकणार नाही एवढा मोठा घोडा त्यांनी तयार केला. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस. आणि हे ऐकल्यावर ट्रोजन आनंदित झाले. ते म्हणाले, ग्रीक आता गेले, आता यापुढे भिंतीची गरज नाही, तेव्हा भिंतीला तोडूया आणि घोडा आत ओढून नेऊया. देअर वाईज प्रीस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. ट्रोजनांच्या धर्मगुरूने त्यांना तसे न करण्याचा इशारा दिला. तो धर्मगुरू काय म्हणतो बघा, ही आपल्याला नेस्तनाभूत करण्याची युक्ती असू शकेल. काय म्हणतोय तो, इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुइन अस. तो म्हणाला, भिंती पाडल्यात तर शहरावर मोठं संकट तुम्ही आणाल. परंतु ट्रोजन एवढे उत्साहित झाले होते की त्यांच्या बोलण्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. घोडा आत ओढून नेण्यासाठी त्यांनी त्यांच्या त्या भक्कम भिंतीला शेवटी तोडलेच. बघा, ऑल दॅट डे द ट्रोजन प्लीज अँड ड्रिंक अँड सेलिब्रेटेड. त्या संपूर्ण दिवशी सर्व ट्रोजन लोकांनी मेजवानी करून दारू पिऊन समारंभ साजरा केला. समारंभानंतर अर्थातच ते झोपायला गेले आणि गाढ झोपले, साऊंड स्लीप. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. परंतु त्या आनंदाच्या दिवसापाठोपाठ भय आणि मृत्यूची रात्र आलीच. बघूया आपण क्वेश्चन, what reckless or thoughtless step did the Trojan take? And the answer is thinking that the horse would bring them good luck. The Trojan broke down a part of their strong wall and ordered to drag the horse in the city, and that brought the ruin of their city. Second question, was the big wooden horse really an offering to the god of the sea? No. The big wooden horse really was not an offering to the god of sea. It was told to lure the Trojans for taking the horse inside the city for sudden attack without their knowledge.
Now let's see the next paragraph. The Greek ship had not sailed far. As soon as they were hidden by an island, they had lowered their sails and dropped anchor and waited for the night. मग इकडे काय झालं, ग्रीक जहाजे काही फार दूर गेली नव्हती. एका बेटामागे ती झाकली गेल्यावर त्याची जहाजांची शिडे उतरवल्या गेली, नांगर टाकल्या गेले आणि रात्रीची वाट पाहत थांबले. अंधार पडल्यावर जहाजांचा तांडा. आता या ठिकाणी इथे फ्लॉक म्हटलेला आहे, जहाजाचा तांडा. तर मग काय, परत फिरला आणि ॲगेमेनॉनचे जहाज जे सर्वात पुढे होते त्याच्या उंच डोलकाठीवर लाल दिवा लागलेला होता. तांडा परत फिरण्यावर लक्ष ठेवून असलेला ग्रीक लाकडी घोड्याखाली सरपटत गेला. बघा, द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रीप टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल. आणि त्याने इशारा केला आणि ग्रीक सैनिकांनी जसा इशारा मिळाला तसाच बाहेर उड्या मारल्या आणि दरवाजे उघडले. संपूर्ण ग्रीक पलटणीने झोपलेल्या शहरात प्रवेश केला. ग्रीकांनी ताबडतोब घरे आणि मनोरे आणि राजवाडे यांना आगी लावून आणि ट्रोजन लोकांना मारून टाकायला सुरुवात केली. ट्रॉय शहर लपेटत्या ज्वाळांनी आणि आरडाओरड्याने, शस्त्रास्त्रांच्या आवाजाने आणि रडणाऱ्या स्त्रियांच्या किंकाळ्यांनी भरून गेले. झोपलेले ट्रोजन लोक अंथरुणातून बाहेर आले. ते भयचकित होऊन गेले. त्यांचे शत्रू खुद्द त्यांच्या भिंतीच्या आतमध्ये आले होते आणि कितीतरी ट्रोजन आपली चिलखते घालून शस्त्रे हाती पकडण्याच्या आतच मारले गेले होते. A bright light lit up the night sky as palaces and houses, temples and towers went up in the flame. राजवाडे, घरे, देवळे, मनोरे सगळेच काही ज्वाळांनी वेढले होते. त्यामुळे रात्रीचे आकाश भगभगत्या प्रकाशाने उजळले होते. ट्रोजन शक्य होते तेवढे लढले खरे, पण ते सर्व व्यर्थ ठरले. वृद्ध राजा प्रियम त्याच्या शूर सर्व मुलांसह मारला गेला. हेक्टरची पत्नी, त्याची वृद्ध आई आणि बहीण यांना या विजेत्या लोकांनी गुलाम बनवून आपल्याबरोबर नेले. त्यांचे नशीब हेलनप्रमाणे बलवत्तर नव्हते. काय झाले हेलनसोबत? राजा मेनेलस तिला शोधण्यासाठी शहरभर धावला. तेव्हा ती त्याला तिच्या राजवाड्यात सापडली. आपल्या पहिल्या नवऱ्यासमोर जाताना शरमेने आणि दुःखाने तिची मान खाली गेली होती. भावनातिरेकाने तिचा कंठ दाटून आला होता आणि ती बोलू शकत नव्हती. पण मेनेलसने तिला क्षमा केली आणि ती त्याच्याबरोबर परत गेली. बट मेनेलस forgave her and she went back with him, for it was only. बघा आता, मेनेलस सोबत ती वापस तर गेलीच, पण कारण काय? कारण तिचे घर, तिचा नवरा आणि तिची मुलं यांच्यापासून तिचे मन दुरावण्यास ॲफ्रोडायटस कारणीभूत होती अशी तिची समज होती. आता ही ॲफ्रोडाईट म्हणजे काय? तर त्यावेळेस ॲफ्रोडाईट म्हणजे ग्रीकांची देवता, तिला ॲफ्रोडाईट म्हटलं गेलं. सकाळ झाली तेव्हा 10 वर्ष हल्ल्याला तोंड देणाऱ्या त्या शहराचा अभिमान, वैभव यातील काहीच शिल्लक नव्हते. When morning came, nothing was left. A proud, rich city that had resisted attack for 10 years. Question बघूया. What distressing sound and sights were witnessed at Troy that fateful night? Answer. Troy was filled with the sight of leaping flames of fire and thousands of shouting and noise of weapons and the cries of weeping women. So this is all about the Troy.
a famous, rich, prosperous city that ruined itself and collapsed itself. So friends, this is all about the explanation of 3.2, the fall of Troy of 9th class. Thank you guys for watching this video. It's Samson K.